नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 4। विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर होईपर्यंत किंवा परीक्षा होईपर्यंत दररोज असेच प्रश्नपत्रिका आणि असेच IMP प्रश्न असेल, PYQ असेल किंवा ज्यामध्ये चालू घडामोडी, विज्ञान, मराठी आणि जनरल नॉलेज असे सर्व टॉपचे IMP प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व व्हिडिओची अपडेट किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी नक्की शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे। तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला बघा, जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अयोध्या आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, कोणत्या ग्रंथीला संयुक्त ग्रंथी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पॅनक्रिएस। प्रश्न क्रमांक तिसरा, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे, कारण की हा प्रश्न आपण मागच्याच व्हिडिओत बघितला होता। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अनुच्छेद 75 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कचनेर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, जगात भारताचा अण्वस्त्र खरेदीत कितवा क्रमांक लागतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तिसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 7, संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कोचीन आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने आपण हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात त्या सर्वांनी काय करायचं आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओला देखील नक्की लाईक करायचं आहे। सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंडित मदन मोहन मालवीय आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतातील किती विमानतळावर फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्ट ट्रॅव्हल प्रोग्राम राबवला जाणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 21 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बंगळुरू। प्रश्न क्रमांक 12, सागरी क्षेत्रात सहकार्य आणि अर्थव्यवस्थेसंबंधी करार भारत आणि कोणत्या देशात करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बांगलादेश। प्रश्न क्रमांक 13, अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दक्षिण अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, डॅश डॅश हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, मेद, अमिनो आम्ले यांचे चयापचय नियंत्रण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इन्सुलिन। प्रश्न क्रमांक 15, कोणत्या देशात 64व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेची बैठक पार पडली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तमिळनाडू। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र CPR ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर प्रश्न क्रमांक 17व्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या महिला क्रिकेटपटूने महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम केला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शेफाली वर्मा। प्रश्न क्रमांक 19,
आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 20 युनेस्कोने भारताचे पहिले साहित्यिक शहर म्हणून देशातील कोणत्या शहराला मान्यता दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोझिकोड. प्रश्न क्रमांक 21 जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पिसा इटली. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या जीवनसत्वाला सनशाईन जीवनसत्व असेही म्हणतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जीवनसत्व डी. प्रश्न क्रमांक 23 भारतातील कोणत्या शहराला विश्व शिल्प शहराचा दर्जा विश्व शिल्प परिषदेने दर्जा दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लॉर्ड मेयो. प्रश्न क्रमांक 25 सर्व IIT-मध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 26 अरे कुठे चाललास इकडे या वाक्यातील अधोरेखित केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी संबोधन दर्शक. प्रश्न क्रमांक 27 स्वाती स्वयंपाक करते या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्वार्थी. प्रश्न क्रमांक 28 आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी द्वितीया. प्रश्न क्रमांक 29 खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी औष्ठ्य. प्रश्न क्रमांक 30 खालील उदाहरणांमधील रस ओळखा. काढ सखे गळ्यातील तुझे चांदणेचे हात. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शृंगार रस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 गुटी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मोहिनी घालणे. प्रश्न क्रमांक 32 मी परीक्षेला आलो आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 33चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्वर संधी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 मिनलचे पेन काल हरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अकर्मक कर्तरी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 पुढील पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा. नवन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रूपक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला वरील वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केवळ वाक्य. प्रश्न क्रमांक 37 14वे रत्न दाखविणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चांगला मार देणे. प्रश्न क्रमांक 38 देवळाजवळ शाळा आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जवळच्या खाली काय तर अंडरलाईन केलेली आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 38चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शब्दयोगी अवयव. प्रश्न क्रमांक 39 कर्त्यांची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जोडणी ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा प्रश्न क्रमांक 39चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 रामने नलाकडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर प्रश्न क्रमांक 40चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिद्ध क्रियापद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मध्यम पदलोपी आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 42, रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 43, हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गुणवाचक विशेषण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात. तर प्रश्न क्रमांक 44चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दादोबा पांडुरंग तरखडकर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, शेजारचे घर पावसाळ्यात गळते या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केवल वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, सध्या मी जाचक कथांचा अभ्यास करत आहे या वाक्याचा प्रकार कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विधानार्थी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रथमा. प्रश्न क्रमांक 48, नवरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी द्विगु समास. प्रश्न क्रमांक 49, काळ ओळखा, संजीवनी सायकल चालवत होती. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चालू भूतकाळ आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लक्षण लक्षणा.